फ्रेंड्स, आपण दररोज आपल्या चर्चेत कुटुंबामध्ये, मित्र परिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये अनेक वाक्य बोलतो किंवा वाक्याचे अनेक प्रकार यांचा उपयोग आपण करत असतो. आपण असं बऱ्याच वेळा म्हणत असतो की प्लीज स्टडी विथ मी, प्लीज गो देअर, प्लीज कम हियर, प्लीज ओपन द डोअर, प्लीज क्लोज द विंडो, असे अनेक प्रकारची वाक्य आपण बोलत असतो. म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ काय झाला? प्लीज ओपन द डोअर, कृपया दरवाजा उघडा किंवा उघड. प्लीज क्लोज द विंडो म्हणजे काय? कृपया खिडकी बंद कर किंवा बंद करा. प्लीज स्टडी विथ मी, कृपया माझ्यासोबत अभ्यास कर किंवा करा. राईट? प्लीज गिव्ह मी वॉटर, कृपया मला पाणी द्या. तर आपण विनंती दर्शक वाक्य जर आपल्याला बनवायची असतील तर आपण सहसा अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये प्लीजचा उपयोग करतो. पण या प्लीज शब्दाला सोडून, या प्लीज शब्दाला वगळून आपण त्याच्या समानार्थी शब्द वापरून सुद्धा अशा प्रकारची वाक्य बोलवू शकतो. कशी? बघा, लक्षात घ्या. इकडे लक्षात घ्या. मी सूत्र देतो तुम्हाला. सूत्र आहे ना? तर बघा, सूत्र आहे काइंडली प्लस V1 प्लस RPS. सूत्रांकडे लक्ष द्या. वेगवेगळ्या सूत्रांच्या मदतीने मी आपल्याला इंग्रजीतील वाक्यरचना शिकवत आहे. काइंडली हा जो शब्द आहे हा प्लीज या शब्दाला समानार्थी शब्द आहे. लक्षात घ्या. काइंडली हा जो शब्द आहे हा प्लीज शब्दाला समानार्थी शब्द आहे. आपण जर असं म्हटलं, बघा, पहिलं वाक्य जर असं म्हटलं आपण, प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा किंवा कर, तर हेच वाक्य आपण असं बोलू शकतो. बघा, या प्लीजच्या जागी काइंडली हेल्प मी, काइंडली हेल्प मी. राईट? म्हणजे कृपया मला मदत करा. म्हणजे तुम्ही असं जरी म्हटलं प्लीज हेल्प मी, कृपया मला मदत करा, पण जर तुम्ही असं जर म्हटलं काइंडली हेल्प मी, तर याचा अर्थ देखील कृपया मला मदत करा. मग मी तुम्हाला जे सूत्र लिहून दिलेलं आहे, बघा, लक्षात घ्या. हे जे सूत्र आहे, या सूत्रामध्ये पहिला शब्द काय आहे? काइंडली. त्याच्यानंतर V1 म्हणजे हेल्प, हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, आणि RPS म्हणजे मी. पुन्हा दुसरं वाक्य, जर एक वाक्य समजलं नसेल तर बघा, प्लीज गिव्ह देम वॉटर, प्लीज गिव्ह देम वॉटर म्हणजे कृपया त्यांना पाणी द्या. पण या प्लीज शब्दाच्या जागी आपण असं शब्द लिहू शकतो, बघा, काइंडली गिव्ह देम वॉटर. म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये बोलताना अशा पद्धतीने बोलू शकतात, ह्या पद्धतीने बोलू शकतात. हेच वाक्य तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकतात किंवा ह्या पद्धतीने सुद्धा बोलू शकतात. तर बघा, दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा काइंडली हा शब्द आहे, V1 हा गिव्ह आहे, आणि त्याच्यानंतर देम वॉटर हे पूर्ण RPS आहे. RPS म्हणजे काय? रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. म्हणजे बोलताना तुम्ही असं म्हणू शकतात, बघा, प्लीज कम हियर, तुम्ही असं म्हणू शकतात काइंडली कम हियर. तुम्ही असं सुद्धा म्हणू शकतात प्लीज गो देअर, तुम्ही असं म्हणू शकतात काइंडली गो देअर. प्लीज सिट डाऊन, तुम्ही असं पण म्हणू शकतात काइंडली सिट डाऊन. तुम्ही असं म्हणू शकतात प्लीज हेल्प मी, तुम्ही असं म्हणू शकतात काइंडली हेल्प मी. प्लीज ओपन द विंडो, तुम्ही असं पण म्हणू शकतात काइंडली ओपन द विंडो. प्लीज क्लोज द डोअर, काइंडली क्लोज द डोअर. म्हणजे वाक्यामध्ये बोलत असताना व्हेरिएशन येतं, बघा, लक्षात घ्या. आणि जेव्हा व्हेरिएशन येतं का, तेव्हा आपल्याला बोलायला पण चांगलं वाटतं आणि समोरच्याला ऐकायला पण चांगलं वाटतं. म्हणजे मला या अशा प्रकारच्या वाक्य प्रकारातून तुम्हाला काय सांगायचं आहे की प्लीज हा जो शब्द आहे, लक्षात घ्या, अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये प्लीज हा जो शब्द आहे हा काइंडली शब्दाला समानार्थी शब्द आहे, आणि काइंडली शब्दाला प्लीज हा समानार्थी शब्द आहे. म्हणजे तुम्ही दोघांपैकी कोणताही शब्द वापरू शकता आणि
बोलू शकतात. आपल्याला जर असं म्हणायचं असेल मित्राला प्लीज कम विथ मी, तुम्ही असं म्हणा काइंडली कम विथ मी. ओके. प्लीज अटेंड द मॅरेज, तुम्ही असं म्हणू शकता काइंडली अटेंड द मॅरेज. प्लीज बीट हिम, कृपया त्याला मार, तुम्ही असं म्हणू शकता काइंडली बीट हिम. मार म्हणजे प्रेमाने, बरं का, लक्षात घ्या. हा, तर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. अजून काही वाक्य मी लिहितो फळ्यावर म्हणजे तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट होईल. विद्यार्थी मित्र, माझी एकच विनंती आहे की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना शिकवून तुम्हाला इंग्रजीमध्ये चांगलं बोलता यावं, इंग्रजीचं चांगलं ज्ञान यावं किंवा आपला कुठं अपमान होऊ नये. इंटरव्ह्यू देत असताना आपण पास व्हायला पाहिजे, आपला जॉब मिळायला पाहिजे, आपल्याला नोकरी मिळायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची वाक्यरचना बनवता यायला पाहिजे. बघा, आपण पहिलं वाक्य लिहिलं काइंडली गो देअर फुल स्टॉप. दुसरं वाक्य लिहितो आपण काइंडली ओपन द डोर, राइट. तिसरं वाक्य लिहू आपण काइंडली गिव मी वॉटर, राइट. त्याच्यानंतर काइंडली रीड दिस बुक. आता लक्षात घ्या, मी सूत्र काय दिलेलं आहे, अगोदर काइंडली शब्द वापरायचा. काय शब्द वापरायचा? काइंडली. या काइंडलीचा अर्थ काय होतो मराठीमध्ये लिहून देतो बघा, कृपया. आणि या काइंडलीला समानार्थी शब्द काय सांगितलं तुम्हाला? प्लीज. दोघांपैकी कोणताही शब्द वापरू शकता ना, काही अडचण नाही. बघा, काइंडली गो देअर, कृपया तिकडे जा. काइंडली ओपन द डोर, कृपया दरवाजा उघडा. काइंडली गिव मी वॉटर, कृपया मला पाणी द्या. काइंडली रीड दिस बुक, कृपया हे पुस्तक वाचा. राइट. तर बाय दिस वे तुम्ही हजारो वाक्य बनवा आणि बोला. तसं खरं बघायला गेलं तर हे सगळे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता नसतो आणि जरी तो असला तो अदृश्य असतो. मग अदृश्य कसा असतो ते पण ऐकून घ्या. काइंडली गो देअर, कृपया तिकडे जा. म्हणजे मी कोणाला तरी सांगते ना, कोणत्या तरी व्यक्तीला सांगते की कृपया तिकडे जा, त्याचं नाव नाहीये या वाक्यामध्ये, पण इनडायरेक्टली मी त्याला काय सांगतो? कृपया तिकडे जा. जसं आपल्या मुलाला म्हणतो ना आपण काइंडली गो आउटसाइड, कृपया बाहेर जा. काइंडली कम इनसाइड, कृपया मध्ये या किंवा मध्ये ये, अशा पद्धतीने है ना. आपण म्हणतो ना विद्यार्थ्यांना काइंडली ओपन युअर बुक, कृपया तुमचे पुस्तक उघडा. काइंडली रीड ऑल द लेसन, कृपया सगळे धडे वाचा, म्हणजे सगळे धडे वाचून काढा. येतंय ना, समजतंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय? मग मी जे वाक्य लिहितो, मी जे वाक्य बोलतो तीच वाक्य तुम्ही बोलले पाहिजे असं नाही. हा फक्त एक नमुना असतो. दीज आर एक्झाम्पल्स ओनली बाय विच और फ्रॉम विच यू कॅन मेक युअर ओन सेंटेन्सेस. याच्या मदतीने तुम्ही स्वतःची वाक्य बनवू शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.